मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 5 अध्याय 1। प्रियव्रत चरित्र। परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, महाराज प्रियव्रत भगवत भक्त असून आत्माराम होता, ज्यात गुंतल्यामुळे मनुष्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि तो कर्मबंधनाने बांधला जातो. त्या गृहस्थाश्रमात ते कसा रमला? हे विप्रवरा, अशा निस्संग महापुरुषांचा गृहस्थाश्रमाविषयी असा आग्रह असणे मुळीच योग्य वाटत नाही. हे विप्रश्रेष्ठ, ज्यांचे चित्त पुण्यकीर्ती श्रीहरींच्या चरणांच्या शीतल छायेच्या आश्रयामुळे शांत झाले आहे, अशा महापुरुषांची कुटुंबाविषयी खरे म्हणजे आसक्ती असत नाही. ब्रह्मन, महाराज प्रियव्रताने स्त्री, घर आणि पुत्र इत्यादींमध्ये आसक्त राहून सुद्धा कोणत्या प्रकारे सिद्धी प्राप्त करून घेतली आणि कशामुळे त्यांची भगवान श्रीकृष्णांमध्ये अविचल भक्ती निर्माण झाली, याविषयी मला मोठा संशय आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, राजन, तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. ज्यांचे चित्त पवित्र कीर्ती श्रीहरींच्या चरणकमल मकरंदांच्या रसामध्ये डुंबत असते, ते कोणत्याही विघ्नांमुळे अडथळा आला तरी भगवत भक्त परमहंसांना प्रिय भगवंतांचा कथाश्रवणरूपी कल्याणमय मार्ग सहसा सोडत नाहीत. राजन, राजकुमार प्रियव्रत मोठा भगवत भक्त होता. श्री नारदांच्या चरणांची सेवा केल्यामुळे त्याला सहजच परमार्थ तत्वाचा बोध झाला होता. तो ब्रह्मज्ञानाची दीक्षा घेणार होता, परंतु त्याचे वडील स्वयंभुव मनूंनी पृथ्वीपालन करण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या सर्व श्रेष्ठ गुणांनी तो संपन्न आहे असे पाहून त्याला राज्य चालवण्याची आज्ञा केली. परंतु प्रियव्रताने अखंड समाधी योगाने आपली सर्व इंद्रिये आणि क्रिया भगवान वासुदेवांच्या चरणी समर्पण केल्या होत्या. जरी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणे उचित नव्हते, तरी राज्य करताना आपले आत्मस्वरूप मिथ्या प्रपंचानेही आच्छादित होऊन जाईल या विचाराने राज्यपद स्वीकारण्यास त्याला रस वाटला नाही. तेव्हा मनात नेहमी या गुणमय प्रपंचाच्या वाढीचाच विचार आणि करणारे आणि त्यामुळेच सर्व जगाचे मनोगत जाणणारे आदिदेव स्वयंभू भगवान ब्रह्मदेव, चारी वेद आणि मरीची इत्यादी आपल्या पार्षदांना बरोबर घेऊन सत्यलोकातून खाली उतरले. आकाशात ठिकठिकाणी विमानात बसलेले इंद्रादी मुख्य देव त्यांचे पूजन करीत होते. तसेच सिद्ध, गंधर्व, साध्यचारण आणि मुनिजन यांचे समूह त्यांची स्तुती करत होते. अशा प्रकारे ठिकठिकाणी आदर सत्कार स्वीकारीत ते चंद्राप्रमाणे गंधमादन पर्वताची खिंड प्रकाशित करीत प्रियव्रताजवळ येऊन पोचले. हंस हे वाहन पाहून देवर्षी नारद आपले पिता भगवान ब्रह्मदेव आलेले आहेत हे जाणून स्वयंभुव मनू आणि प्रियव्रतासह ताबडतोब उठून उभे राहिले आणि त्या सर्वांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. हे परीक्षिता, नारदांनी त्यांची पूजा केली आणि गोड शब्दांनी त्यांचे गुण, अवतार आणि मोठमोठे विजय यांचे वर्णन केले. तेव्हा आदिपुरुष भगवान ब्रह्मदेवांनी प्रियव्रताकडे मंदहास्ययुक्त दयार्द दृष्टीने पाहिले व म्हटले. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा, मी तुला सत्य सिद्धांत सांगतो तो ऐक. अनाकलनीय लीला करणाऱ्या श्रीहरींच्या बाबतीत तू कोणत्याही प्रकारे दोषदृष्टीने पाहू नकोस. मी महादेव, तुझे पिता स्वयंभुव मनू आणि माझे गुरु हे महर्षी नारदसुद्धा त्यांच्या अधीन राहून त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. त्यांची इच्छा कोणीही देहधारी तप, विद्या, योगबल, बुद्धिबल, अर्थशक्ती, धर्मशक्ती यांच्या जोरावर स्वतः किंवा कोण्या दुसऱ्याच्या सहाय्याने टाळू शकत नाही. सर्व जीवांना त्याच अव्यक्त ईश्वराने दिलेले शरीर जन्म, मरण, शोक, मोह, भय आणि सुखदुःखांचा भोग घेण्यासाठी तसेच कर्म करण्यासाठी नेहमी धारण करावे लागते. वत्सा, ज्याप्रमाणे नाकात वेसण घातलेला पशु मनुष्यांनी लादलेले ओझे वाहतो, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या वेदवाणी रूप दोरीने गुण व कर्मे यात जखडलेले आम्ही सर्वजण त्यांच्याच इच्छेनुसार कर्मांनी त्यांची पूजा करीत राहतो. आमचे गुण आणि कर्म यानुसार प्रभूंनी आम्हाला ज्या योनीमध्ये जन्माला घातले आहे तिचा स्वीकार करून ते जसे आम्हाला ठेवतील त्यानुसार आम्ही सुख किंवा दुःख भोगीत राहतो. जसे एखाद्या आंधळ्याला
डोळसाचे अनुकरण करावे लागते तसे आम्हाला त्यांच्या इच्छेनुसार करावे लागते. जसे मनुष्याला जाग आल्यावरही त्याला स्वप्नात अनुभवलेल्या पदार्थाचे स्मरण होते, तसेच मुक्त पुरुषसुद्धा प्रारब्धाचा भोग भोगीत भगवंतांच्या इच्छेनुसार आपले शरीर धारण करतोच. पण या अवस्थेत मी पण नसल्यामुळे विषय वासनांच्या या संस्कारामुळे दुसरा जन्म होतो. तो जन्म त्याला येत नाही. जो पुरुष इंद्रियांच्या अधीन असतो तो जंगलातून भ्रमण करीत राहिला तरी त्याला जन्ममरणाचे भय असतेच, कारण न जिंकलेले मन आणि इंद्रियरूपी 6 शत्रू त्याच्या पिच्छा सोडित नाहीत. जो बुद्धिमान पुरुष इंद्रियांना जिंकून आपल्या आत्म्यातच रममाण होतो त्याच्या गृहस्थाश्रमसुद्धा त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. ज्याला हा 6 शत्रूंना जिंकण्याची इच्छा असेल त्याने अगोदर घरात राहूनही त्यांना वश करण्याचा प्रयत्न करावा. किल्ल्यात सुरक्षित राहून युद्ध करणारा राजा आपल्या प्रबळ शत्रूंना जिंकतो आणि जेव्हा या शत्रूंचे सामर्थ्य अत्यंत क्षीण होते तेव्हा तो शहाणा राजा स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकतो. श्री भगवंतांच्या चरणकमलांच्या कळ्यारूप किल्ल्यात राहून जरी तू या 6 शत्रूंना जिंकले आहेस तरीसुद्धा प्रथम त्या पुराण पुरुषाने दिलेल्या भोगांचा उपभोग घे आणि नंतर निस्संग होऊन आपल्या आत्मस्वरूपात स्थिर हो. श्री शुकाचार्य म्हणतात, त्रैलोक्याचे गुरु श्री ब्रह्मदेव जेव्हा असे म्हणाले तेव्हा स्वतःचे लहानपण लक्षात घेऊन परमभागवत प्रियव्रताने नम्रपणे मस्तक झुकवले आणि जशी आज्ञा असे म्हणून मोठ्या आदराने त्यांची आज्ञा शिरसावंद मानली. जेव्हा स्वयंभुव मनूंनी प्रसन्न मनाने भगवान ब्रह्मदेवांची शास्त्रोक्त पूजा केली, नंतर ब्रह्मदेव मन आणि वाणीचा विषय नसलेल्या आपला आश्रय आणि सर्व व्यवहारांच्या पलीकडील अशा परब्रह्माचे चिंतन करीत आपल्या लोकी गेले. त्यावेळी प्रियव्रत आणि नारद सरळ मनाने त्यांचेकडे पाहत राहिले होते. ब्रह्मदेवांच्या कृपेने अशा रीतीने आपले मनोरथ पूर्ण झाल्यानंतर मनूंनी देवर्षी नारदांच्या आज्ञेनुसार संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणाचा भार प्रियव्रतावर सोपवला आणि ते विषयरूपी विषारी जलाने भरलेल्या गृहस्थाश्रमरूपी दुस्तर जलाशयातील भोगेच्छांपासून परावृत्त झाले. भगवंतांच्या इच्छेने आता पृथ्वीपती महाराज प्रियव्रत राज्य करू लागला. जे संपूर्ण जगाला बंधनातून सोडवण्यास समर्थ आहेत त्या आदिपुरुष भगवंतांच्या युगुलांचे निरंतर ध्यान करीत राहिल्याने जरी त्यांचे रागद्वेषादी सर्व मळ नष्ट झाले होते आणि हृदय अत्यंत शुद्ध झाले होते तरीसुद्धा ज्येष्ठांचा मान राखण्यासाठी तो पृथ्वीचे राज्य करू लागला. त्यानंतर त्याने विश्वकर्मा प्रजापतींची कन्या बहिष्मतीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. हे सर्वजण त्याच्याप्रमाणे शीलवान, गुणी, कर्मनिष्ठ, रूपवान आणि पराक्रमी होते. त्याला सर्वात लहान ऊर्जस्वती नावाची एक कन्याही झाली. अग्निंद्र, इध्वजिह, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी अशी त्या पुत्रांची नावे होती. ही सर्व नावे अग्नीची आहेत. त्यापैकी कवी, महावीर आणि सवन हे तिघे नैष्टिक ब्रह्मचारी झाले. लहानपणापासूनच आत्मविद्येचा अभ्यास करीत त्यांनी शेवटी संन्यासाश्रम स्वीकारला. या निवृत्तीपरायण महर्षींनी संन्यासाश्रमात राहून सुद्धा सर्व जीवांचे अधिष्ठान आणि संसार बंधनाला भ्यालेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या भगवान वासुदेवांच्या चरणाविंदाचे निरंतर चिंतन केले. त्यामुळे प्राप्त झालेल्या अखंड आणि श्रेष्ठ भक्तियोगामुळे त्यांचे अंतःकरण पूर्ण शुद्ध झाले व त्यात श्री भगवंतांचा आविर्भाव झाला. तेव्हा देहादी उपाधींची निवृत्ती झाल्याने त्यांचा आत्मा सर्व जीवांच्या आत्मभूत अंतरात्म्यामध्ये एकरूप झाला. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीलाही उत्तम, तामस आणि रैवत अशी 3 पुत्र झाले. ते आपापल्या नावांच्या मन्वंतराचे अधिपती झाले. अशा प्रकारे कवी इत्यादी 3 पुत्र निवृत्तीपरायण झाल्यानंतर महात्म्या राजा प्रियव्रताने 11 अर्बुद वर्षेपर्यंत पृथ्वीवर शासन केले.
ज्या ज्यावेळी तो आपल्या अप्रतिबंध पराक्रमयुक्त हातांनी धनुष्याची दोरी ओढून तणत्कार करी, त्यावेळी भयभीत होऊन सर्व धर्मद्रोही लोक परागंदा होत. प्राणप्रिय बहिष्मतीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आनंददायी स्त्रीसुलभ हावभाव, लाजरे मंद हास्ययुक्त कटाक्ष आणि मनोहर क्रीडा इत्यादींमुळे प्रियव्रत जणू विवेकहीन आत्मविस्मृती झालेल्या माणसाप्रमाणे सर्व भोग भोगू लागला. एकदा त्याने पाहिले की भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करीत असता पृथ्वीचा अर्धाच भाग प्रकाशात राहतो आणि अर्ध्या भागात अंधार असतो. तेव्हा त्याला हे आवडले नाही. तेव्हा भगवंतांच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्याने मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन असे ठरवून सूर्याप्रमाणेच वेगवान व तेजस्वी रथात बसून दुसरा जणू सूर्यच अशा रीतीने सूर्याच्या पाठोपाठ पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केल्या. त्यावेळी त्याच्या रथाच्या चाकांनी जे खड्डे पडले तेच 7 समुद्र झाले. त्यापासून 7 द्वीप बनली. त्यांची क्रमशः नावे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर अशी आहेत. त्यांमध्ये पहिल्यांपेक्षा नंतरच्या द्वीपांचा विस्तार दुप्पट आहे आणि ही समुद्राच्या बाहेरच्या भागात पृथ्वीच्या 4 बाजूंना पसरलेली आहेत. हे 7 समुद्र क्रमशः खारे पाणी, उसाचा रस, मदिरा, तूप, दूध, ताक आणि गोड्या पाण्याने भरलेले आहेत. हे 7ही समुद्र बेटांच्या खंदकाप्रमाणे आहेत आणि विस्ताराच्या बाबतीत आपल्या आतील द्वीपांच्या बरोबरीचे आहेत. त्यापैकी एकेका समुद्राने क्रमशः वेगवेगळ्या 7 द्वीपांना बाहेरून वेढले आहे. बहिष्मतीपती महाराज प्रियव्रताने आपल्याला अनुकूल असलेले आपले पुत्र अग्निंद्र, इध्वजिह, यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथी आणि वितिहोत्र या एकेकांना क्रमशः वरील एकेका द्वीपाचा राजा बनवले. त्याने आपली कन्या ऊर्जस्वती हिचा विवाह शुक्राचार्यांशी करून दिला. तिच्यापासून शुक्रकन्या देवयानीचा जन्म झाला. राजन, ज्यांनी भगवत चरणाविंदाच्या धुळीच्या प्रभावाने शरीराच्या तहान, भूक, शोक, मोह आणि म्हातारपण, मृत्यू या 6 विकारांना किंवा मनासहित 6 इंद्रियांना जिंकले आहे, त्या भगवत भक्तांचा असा पुरुषार्थ दिसणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण वर्णबहिष्कृत पुरुषसुद्धा भगवंतांच्या नावाचा फक्त 1 वेळा उच्चार केल्याने तत्काळ संसार बंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे अतुलनीय बल पराक्रमाने युक्त असूनही महाराज प्रियव्रत एकदा देवर्षी नारदांच्या चरणांना शरण जाऊनही पुन्हा दैववशात प्राप्त झालेल्या प्रपंचात गुंतल्याने कष्टी झाला आणि मनोमन विरक्त होऊन म्हणू लागला, अरे रे, फार वाईट झाले. माझ्या इंद्रियांनी मला या अविद्याजनित विषम विषयरूप अंधाऱ्या विहिरीत ढकलले आहे. बस, पुरे झाले हे. मी तर पत्नीच्या हाताखाली खेळणे बनलो आहे. माझा धिक्कार असो, असे म्हणून त्याने स्वतःलाच दोष दिला. परम आराध्य श्रीहरींच्या कृपेने त्यांची विवेकशक्ती जागृत झाली. त्याने ही पृथ्वी आपल्याला अनुकूल असणाऱ्या पुत्रांना वाटून दिली आणि जिच्याबरोबर त्यांनी निरनिराळे भोग भोगले होते त्या आपल्या राणीला साम्राज्यलक्ष्मीसह मृत्यूदेहाप्रमाणे सोडून दिले आणि हृदयात वैराग्य धारण करून भगवंतांच्या लीलांचे चिंतन करीत त्या प्रभावाने श्री नारदांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे पुन्हा मार्गक्रमण सुरू केले. प्रियव्रताविषयी खालील लोकोक्ती प्रसिद्ध आहे. राजा प्रियव्रताने जी कर्मे केली ती सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय दुसरा कोण करू शकेल. त्याने रात्रीचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करीत आपल्या रथाच्या चाकांनी बनलेल्या खड्ड्यांपासून 7 समुद्र बनवले. प्राण्यांच्या सोयीसाठी द्वीपांच्या द्वारा पृथ्वीचे विभाग केले आणि प्रत्येक द्वीपामध्ये वेगवेगळ्या नद्या, पर्वत आणि वन इत्यादींची त्यांच्या सीमा निश्चित केल्या. तो भगवत भक्तांचा भक्त होता. त्याने पाताळलोक, देवलोक, मृत्यूलोक तसेच कर्म आणि योगशक्तीने प्राप्त झालेले ऐश्वर्य नरकतुल्य मानले. अध्याय 1 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय.
श्री वेदव्यास भगवान की जय, श्री शुक भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 5 अध्याय 2 अग्निंध्र चरित्र। श्री शुकाचार्य म्हणतात, अशा रीतीने पिता प्रियव्रत तपश्चर्येत घडून गेल्यानंतर राजा अग्निंद्र त्याच्या आज्ञेचे पालन करीत जंबूद्वीपातील प्रजेचे धर्मानुसार पुत्रवत पालन करू लागला। एकदा पितृलोकाच्या इच्छेने पुत्रप्राप्तीसाठी पूजा साहित्य घेऊन अप्सरांचे क्रीडास्थान असलेल्या मंदराचलाच्या एका दरीत तो गेला आणि एकाग्र चित्ताने प्रजापतींचे पती श्री ब्रह्मदेव यांची तपश्चर्येने आराधना करू लागला। प्रजापतींचे पिता असेल, पती दिले, चुकीचं आहे। प्रजापतींचे पती आदिदेव भगवान ब्रह्मदेवांनी त्यांची अभिलाषा जाणून आपल्या सभेतील गायिका पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेला त्यांच्याकडे पाठवले। अग्निंद्राच्या आश्रमाच्या जवळ एक अतिशय रममाण असे उपवन होते। तिथे ती अप्सरा विहार करू लागली। त्या उपवनामध्ये निरनिराळ्या घनदाट वृक्षांच्या फांद्यांवर सुवर्णलता पसरलेल्या होत्या। त्यांच्यावर पुष्कळ प्रकारच्या जमिनीवरील पक्ष्यांच्या जोड्या मधुर आवाजात कूजन करीत होत्या। त्यांच्या किलबिलाटाने आनंदित झालेले पाणकोंबडे, करडुआ, कलहंस इत्यादी पाणपक्षी वेगवेगळ्या तऱ्हेने कूजन करीत होते। त्यामुळे तेथील कमलपुष्पांनी सुशोभित निर्मल सरोवरे दुमदुमली होती। पूर्वचित्तीच्या विलासी हालचालींनी आणि पदन्यासांनी पायातील नुपुरांचा झंकार होत होता। तो मनोहर ध्वनी ऐकून राजकुमार अग्निंद्राने समाधी योगाने बंद केलेले आपले कमलकळीप्रमाणे असलेले सुंदर डोळे किलकिले करून पाहिले। तो जवळ त्याला अप्सरा दिसली। भुंग्याप्रमाणे ती एकेका फुलाजवळ जाऊन त्याचा वास घेत होती। तसेच देव व मनुष्यांचे मन आणि डोळे आल्हादित करणाऱ्या आपल्या विलासपूर्ण हालचाली, क्रीडा, लज्जा, विनम्र कटाक्ष, सुमधुर वाणी आणि अंगविक्षेप पुरुषांच्या मनाचा दरवाजा कामदेवाच्या प्रवेशासाठी उघडीत होती। ती जेव्हा हसून बोलत असे तेव्हा जणू काही तिच्या मुखातून अमृतमय मधुर मध वाहत असे वाटे। तिच्या निश्वासाच्या सुगंधाने मदांध होऊन भ्रमर तिच्या मुखाभोवती फिरत होते। तेव्हा त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून ती झपझप चालत असताना तिचे स्तन, वेणी आणि कमरपट्टा हालत असल्यामुळे सुंदर दिसत होते। ते सर्व पाहून कामदेवाने अग्निंद्राच्या हृदयात प्रवेश करण्याची संधी घेतली आणि कामातूर तो तिच्या अधीन होऊन तिला प्रसन्न करण्यासाठी वेड्याप्रमाणे म्हणू लागला, मुनिवर्य, तुम्ही कोण आहात? या पर्वतावर तुम्ही काय करू इच्छिता? परमपुरुष नारायणांची आपण माया तर नाही ना? मित्रा, बिनदोरीची ही 2 धनुष्ये तू का धारण केली आहेस? यामध्ये तुझा काही हेतू आहे का? तू संसाररूपी अरण्यात माझ्यासारख्या बेसावध हरणीची तू का शिकार करू इच्छितोस? तुझे हे 2 बाण अतिशय सुंदर आणि धारदार आहेत। कमलदलाप्रमाणे हे शांत असून पंख नसले तरी सुंदर आहेत। वनात विहार करीत असताना हे तू कोणावर सोडू इच्छितोस? तुझ्याशी सामना करू शकेल असा कोणी इथे दिसत नाही। तुझा हा पराक्रम आमच्यासारख्या मंदबुद्धीचे कल्याण करू। भगवन, तुझ्या 4 बाजूंनी हे जे शिष्यगण अध्ययन करीत आहेत ते तर निरंतर रहस्यमय सामगान करीत जणू भगवंतांची स्तुतीच करीत आहेत आणि ऋषीगण जसे वेदांच्या शाखांना अनुसरतात तसे हे सर्वजण तुझ्या वेणीतून पडलेल्या फुलांचे सेवन करीत आहेत। ब्रह्मन, तुझ्या चरणरूप पिंजऱ्यात जो कवडा आहे त्याचा आवाज तर ऐकू येतो, परंतु रूप दिसत नाही। तुझ्या नितंबावर हे कदंब फुलांचे तेज कुठून आहे? यांच्यावर तर फिरणाऱ्या कोलितासारखे गोलाकार मंडल दिसत आहे, परंतु तुझे वल्कल कोठे आहे? द्विजवर, तुझ्या या 2 सुंदर उंचवट्यात काय भरले आहे? यात काहीतरी अमूल्य असलं पाहिजे, म्हणूनच तर तुझी कंबर इतकी बारीक असूनही तू त्यांचे ओझे वाहत आहेस। तेथे माझी दृष्टी खिळून राहिली आहे। आणि हे सुंदरा, या उंचवट्यांवर तू हा लालसर लेप कसा काय लावला आहेस? त्याच्या सुगंधाने माझा सगळा आश्रम दरवळला आहे। मित्रवर, मला तुझा देश तरी दाखव, जेथील निवासी आपल्या वक्षस्थळांवर असे अद्भुत अवयव धारण करतात।
त्यांनी आमच्यासारख्यांचे चित्त प्रक्षुब्ध होते. तसेच मुखामध्ये ते हावभावयुक्त मधुर भाषण, अधरामृत इत्यादी अद्भुत वस्तू बाळगतात. हे प्रियवर, तू काय खातोस की ज्यामुळे तुझ्या मुखातून हवन केल्यासारखा सुगंध पसरला आहे? तू विष्णूंचा अंश आहेस का? कारण तुझ्या कानात डोळ्यांची उघडझाप न करणाऱ्या माशांसारखी 2 कुंडले आहेत. तुझे मुख एखाद्या सुंदर सरोवराप्रमाणे आहे. त्यात भयभीत मासे, शुभ्र हंस आणि भुंगे आहेत. तू जेव्हा तुझ्या कोमल हातांनी थप्पड मारून हा चेंडू आपटतोस, तेव्हा इकडे तिकडे जाणारा तो चेंडू माझ्या डोळ्यांबरोबर मनालाही चंचल करतो. तुझा हा मोकळा सुटलेला केशसंभार तू का बांधून ठेवत नाहीस? अरे, हा वारा किती दुष्ट आहे. तो वारंवार तुझे कटिवस्त्र उडवीत आहे. हे तपोधना, तपश्चर्या करणाऱ्यांचे तप भ्रष्ट करणारे हे रूप तुला कोणत्या तपाच्या प्रभावाने मिळाले आहे? मित्रा, काही दिवस माझ्याबरोबर राहून तू तपश्चर्या कर, किंवा विश्वविस्तार करण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवांनी तर माझ्यावरही कृपा केली नाही ना? ब्रह्मदेवाने दिलेल्या प्रिय अशा तुला मी सोडणार नाही. तुझ्यावर खेळलेले माझे डोळे दुसरीकडे पाहू इच्छित नाही. हे सुंदरी, तुला पाहिजे तेथे तू मला घेऊन चल. मी तुझ्याबरोबर येतो. तुझ्या सुंदर मैत्रिणीही आपल्याबरोबरच राहतील. श्री शुक म्हणतात, देवांसारखा बुद्धिमान अग्निंद्र स्त्रियांना प्रसन्न करण्यात मोठाच कुशल होता. याप्रमाणे त्याने प्रेमयुक्त गोड गोड गोष्टी बोलून त्या योगे त्या अप्सरेला प्रसन्न करून घेतले. शौर्यवान लोकात अग्रगण्य अशा अग्निंद्राची बुद्धी, शील, रूप, वय, ऐश्वर्य आणि औदार्य यांनी आकर्षित होऊन ती अप्सरा त्या जंबूद्वीपाधिपती बरोबर कित्येक वर्षेपर्यंत पृथ्वी आणि स्वर्गातील भोग भोगीत राहिली. त्यानंतर अग्निंद्राला तिच्यापासून नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरण्मय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल नावाचे 9 पुत्र झाले. अशा रीतीने दरवर्षी एक, याप्रमाणे 9 वर्षात क्रमाने 9 पुत्रांना जन्म देऊन पूर्वचित्ती त्यांना राजभवनातच सोडून ब्रह्मदेवांच्या सेवेला गेली. हे अग्निंद्राचे पुत्र मातेच्या कृपेमुळे स्वभावतः सुडौल आणि सशक्त शरीराचे होते. अग्निंद्राचे जंबूद्वीपाचे विभाग करून त्यांच्या सारख्याच नावाने 9 भूखंड बनवले आणि ते एकेका पुत्राकडे सोपवले. नंतर ते सर्वजण आपापल्या राज्याचा उपभोग घेऊ लागले. दिवसेंदिवस भोग भोगून सुद्धा महाराज अग्निंद्र अतृप्तच होता. तो त्या अप्सरेला परमपुरुषार्थ समजत होता. म्हणून त्याने वैदिक कर्मांनी जेथे पितृगण आपापल्या सुकृतानुसार निरनिराळे भोग भोगतात, त्या अप्सरा लोकाची प्राप्ती करून घेतली. पिता परलोकवासी झाल्यानंतर त्या 9 भावांनी मेरुदेवी, प्रतिरूपा, उग्रदष्टी, लता, रम्या, शाम्या, नारी, भद्रा आणि देववीती नावाच्या 9 कन्यांशी विवाह केला. अध्याय 2 समाप्त. गोपाल भगवान की जय. हरये नमः. हरे नमः. हरे नमः.